आमदार किरण लहामटे यांची नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून सुरू झालेली साडेसाती संपता संपत नसल्याचं चित्र आता दिसून येते। सकाळी आमदार यांचा निषेध पवार गटाच्या वतीनं करण्यात आला, तर आज सायंकाळी अकोले तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्ते यांनी अकोले तालुक्याचे आमदार किरण लहामटे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेत आमदार किरण लहामटे यांच्यावर तोंडसूक घेतलंय। या विशेष पत्रकार परिषदेच्या निमित्ताने उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि पत्रकार बंधू, खरं तर स्वातंत्र्यानंतर या तालुक्यामध्ये भांगरे साहेब, यशवंतराव भांगरे साहेब असतील, त्यांच्या अगोदर भांगरे कुटुंबियापैकीच आमदार होते, त्याच्यानंतर बी.के. देशमुख होते, त्याच्यानंतर दीर्घ काळासाठी पिचड साहेब राहिले आणि आता लामटे साहेबांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून ते नेतृत्व करत आहेत। तर पांडे साहेबांनी तपशिलामध्ये उहापोह केला, विकासाच्या योजना पहिल्यापासून चालत आल्या, काही प्रलंबित असतील त्याचा पाठपुरावा काही लोकांनी केला, परंतु आपण भांगरे साहेबांपासून तर आत्तापर्यंत जर या तालुक्यामध्ये इतिहास पाहिला तर राजकीय विरोधक एकमेकाचे कायम राहिले। जागृत तालुका आहे, पुरोगामी विचाराचा, डाव्या विचारसरणीचा तालुका आहे आणि म्हणून इथं संघर्ष तर कायम राहिला। मग भांगरेंना संघर्ष राहिला असेल, बी.के. देशमुखांना संघर्ष राहिला असेल, पिचड साहेबांना संघर्ष राहिला असेल, परंतु एका राजकीय मतभेदाच्या मुद्द्याच्या बाहेर जाऊन काही गोष्टी झाल्याचा या तालुक्यामध्ये कुठे इतिहास नाही। एक मर्यादित राजकीय मतभेद जरूर असतील आणि त्याचा संघर्ष पण झाला असेल, परंतु कार्यकर्त्यांना किंवा विरोधकांना, राजकीय विरोधकांना त्यांना पूर्ण जीवनातूनच उठवायचं किंवा अशा पद्धतीचं वातावरण तयार करायचं की त्याच्यातून विरोधक एकतर गपचूप बसले पाहिजे किंवा ते नेस्तनाबूत झाले पाहिजे। आपण बघतोय की मागे वर्ष 2 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेकदा पत्रकार परिषदा झाल्यात, अनेकदा लोक आलेत, जे समाज स्वस्थ राहावं म्हणून जे कायदे वेगळे वेगळे अस्तित्वात आहेत त्याच्यातून गुन्हेगारांना शासन झालं पाहिजे आणि चांगल्या लोकांचं संरक्षण झालं पाहिजे ही भूमिका आहे। या कायद्यांचा वापर कायदा अंमलबजावणी करणाऱ्या त्या यंत्रणेने केला पाहिजे आणि जे गुन्हेगार चुकीचे लोक असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, जे बरोबर असतील त्यांना न्याय दिला पाहिजे, ही भूमिका आहे। लोकशाहीत कायद्याचं राज्य आहे। परंतु गेले वर्ष 2 वर्ष आपण वेगवेगळ्या माध्यमातून आपलं असं निदर्शनास येतं की लोकप्रतिनिधी म्हणून हे कायदे अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेवर आपल्या लोकप्रतिनिधित्वाचा दबाव टाकून त्या कायद्याचा गैरवापर करून काही लोकांना त्याच्यामध्ये गोवायचं, जे आता तालुक्यामध्ये अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात घडलं आणि त्याच्यात सामान्य माणूस भरडला जातो आहे आणि जो सामान्य माणूस भरडला जातो आहे त्याच्या बाजूने कोणीतरी आवाज उठवतो, कोणीतरी उभं राहतं आहे आणि हे समाजापुढं आणतं आहे, या त्या यंत्रणेपुढं आणतं आहे। ही ज्या वेळेला बाब लक्षात येते त्यावेळेला मला वाटतं लोकप्रतिनिधींना ते मानवलं जात नाही आणि मग जे आवाज उठवत आहेत त्या लोकांना दाबण्याचं काम ते त्याच पद्धतीनं कायद्याचा गैरवापर करून, त्या यंत्रणेचा गैरवापर करून करतायत, असं चित्र सध्या तालुक्यामध्ये दिसतंय। बाजीराव दराडे लोकप्रतिनिधी म्हणून ते त्यांची पत्नी काम करतायत, त्यांचा सरकारमध्ये त्यांची भागीदारी असल्यामुळं म्हणा, त्यांना त्याच्यातलं ज्ञान असल्यामुळं म्हणा, मोठ्या प्रमाणात ते फंड घेऊन येत आहेत खाली आणि ते मंजूर केलेले फंड त्यांच्या भागामध्ये, तालुक्यामध्ये वापरले जात आहेत, विकासाची कामं होत आहेत। मग आपण लोकप्रतिनिधी पाठवले, त्यांनी त्यांच्यापेक्षा जास्त पैसे घेऊन यायचे, त्यांना तर आपण अधिकार दिलेला आहे पैसे आणण्याचा, परंतु आपण कुठंतरी कमी पडतोय ही बाब त्यांच्या कदाचित लक्षात येत असावी आणि म्हणून जे काम करतायत त्या लोकांना कुठंतरी दाबलं पाहिजे किंवा समाजाची बाजू घेऊन भूमिका घेऊन पुढे येतात आणि समाजाचा आवाज मांडतायत त्यांना पण दाबलं पाहिजे। या भूमिकेतून
मग त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे, ही एक पद्धत रूढ झाली. ही तालुक्याला साजेशी परंपरा नाही. बाजीराव दराडेंवर जो खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे, खंडणीचा गुन्हा हा कायदा, मला वाटतं मी पण पोलीस डिपार्टमेंटमध्ये होतो, खंडणी ही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जीविताला धोका निर्माण करून पैसे मागतात. ह्या ते टोळ्यांमध्ये जे काम करतात लोक, ते खंडण्या मागतात किंवा मग थ्रेट देतात, नातेवाईकांना देतात किंवा मग त्या संबंधित माणसाला देतात आणि मग पैसे उकळतात. त्यांचा प्रतिबंध करण्यासाठीची ही कायद्यातली तरतूद आहे. एखादा लोकप्रतिनिधी, त्याला 2-2 वेळा लोक निवडून देत आहेत, त्या लोकप्रतिनिधी त्याच्या भागामध्ये कामं करताना, लोकांची बाजू मांडताना जी काही भूमिका घेतो, त्या भूमिकेशी संबंध लावून त्यांच्यावर ते गुन्हे दाखल करणं आणि त्यांचा आवाज बंद करणं ही या तालुक्याची प्रथा नाही. म्हणून बाजीराव दराडेंवर जो काही प्रकारचा गुन्हे अनेक दाखल होतात, गुन्ह्याचा तपास होईल. आता पांडेसाहेब म्हटले तसं त्याच्यातून चार्जशीट होईल, काय व्हायचं ते होईल. परंतु सुरुवातीला खोटा गुन्हा दाखल करून त्याचं नीतिधैर्य त्या कार्यकर्त्याचं, त्या नेतृत्वाचं खच्ची करायचं आणि मग आपल्याला कोणी तालुक्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारणारा राहिला नाही पाहिजे, ही भूमिका घ्यायची. ही भूमिका या तालुक्यामध्ये आत्तापर्यंत नव्हती. इथून पुढे ती चालू आपण ठेवता कामा नये. म्हणून खोटा गुन्हा दाखल करण्याचा किंवा त्या संबंधित यंत्रणेने स्वतःच्या मनाने न करता त्यांच्यावर दबाव आणून करून घेण्याचा हा जो प्रघात आहे, या घटनेचा मी आपण सर्वांच्या वतीने निषेध करतो. अशा प्रकारच्या जर गुन्हे दाखल होत राहिले खोटे, तर या तालुक्यामध्ये विरोधात बोलणारा कार्यकर्ताच शिल्लक ठेवायचा नाही. ही बाब पचली तर इथून पुढं अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल होतील आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्याच्याकडं बारकाईने लक्ष देऊन याचा बंदोबस्त केला पाहिजे. आणि काम करणाऱ्या लोकांना खरोखर चुकत असेल तर त्यांना होईल ना शासन, परंतु तुम्ही कशासाठी हस्तक्षेप करताय? तुमचं काम ते नाही आहे. तुमचं काम असेंब्ली आणि मंत्रालयात बसून काम करण्याचं काम आहे. इथं खाली लोकांवर प्रेशर आणण्याचं काम नाही, असं मला वाटतं. म्हणून अशा प्रकारचं जर याचा कुठं जर याला आता आपण पांडेसाहेब आहेत, तिटमेजी आहेत, अजितदादा अनेक वेळा आपल्याला सांगतात, सूचना करतात. आपण पण त्यांना जाऊन सूचना केली पाहिजे, जरी आपलं त्यांचं राजकीयदृष्ट्या पटत असो अगर नसो. परंतु तालुक्यात ज्या पद्धतीनं कामकाज चाललं आहे, ते कामकाज पवारांवर किंवा अजित पवारांवर आत्तापर्यंत विश्वास ठेवून लोकांनी जे मतं दिले त्याला साजेसं नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी जाऊन अजित पवारांना एकदा सांगितलं पाहिजे की हे तालुक्यात अशा पद्धतीचं काम चाललं आहे. तुम्ही जो शब्द दिला होता, तुम्ही जो वचनं दिली होती आम्हाला, त्याच्या विरुद्ध काम, तुमच्याबरोबर जे लोक राहिलेत त्यांच्यावरच गुन्हे दाखल करणं, त्यांनाच वेगळ्या प्रकारची भाषा वापरणं, असं जर चालत असेल तर अजितदादा तुम्हाला पुन्हा एक कधीतरी शब्द वापरण्याचा हक्क तुम्हीसुद्धा गमावून बसाल. तुम्ही तालुक्यातल्या लोकांचा विश्वासाला पात्र राहणार नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी जाऊन एकदा आपण जर आलात तर निश्चितपणाने आपण जाऊ, नाही तर जे येतील त्यांना बरोबर घेऊन जायचा माझा वैयक्तिक मानस आहे. दुसरी बाब, या तालुक्यामध्ये मी आता सांगितलं त्याप्रमाणे अनेक लोकांची राजकीय परंपरा. आता मागच्या पाळीला दीर्घकाळ पिचड साहेब आमदार राहिले. मागच्या पाळीला एकास एक लढत झाली. एकास एक लढत झाल्यामुळं तालुक्यामध्ये एक जनमानस तयार झाला की बाबा आता विरोध सक्षम झाला. आणि आता बाबा सक्षम विरोध झाला तर लोकांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो. ते करण्याकरता इतकं दीर्घकाळ लढलेल्या भांगरे घराण्यातल्या अशोकराव भांगरेंनी थांबायचा निर्णय घेतला. त्यांचे चिरंजीव अमित भांगरेंनी आग्रह धरला. अजितदादांना शब्द दिला होता की जर तिकीट मिळालं नाही तर आम्ही थांबू, आणि त्यांनी वडिलांना थांबवलं. आणि या तालुक्यात एकास एक लढत झाली. लोकांच्या काय मनात होतं, आम्ही ते पांडेसाहेब म्हणतात तसे आम्ही पिचडांबरोबर होतो. परंतु लोकांच्या जे मनात होतं ते लोकांनी प्रत्यक्षामध्ये उतरवलं. त्याच्यात कुणीतरी काही छाती पडून घ्यायचं काम नाही. लोकशाहीमध्ये अनेकदा अपघात होतात. लोकांना एकच नको आहे म्हणून वाय आला म्हणजे मी काय माझं मोठं कर्तृत्व आहे असं मानण्याचं काही कारण नाही. तुमच्याकडे काय आहे आता हे पुढच्या निवडणुकीला समजेल. त्याच्यामुळं आतापर्यंत जे मिळालं आहे ते तुमच्यासाठी ज्यांनी योगदान दिलं आहे त्या सगळ्या लोकांना तुम्ही उपकाराची फेड अपकाराने करत आहात. तुमच्यात कृतज्ञता नावाची गोष्ट कोणतीही नाही. तुम्ही कृतज्ञ आहात. ज्यांनी तुमच्यावर उपकार केले त्यांच्यावर सगळ्यांवर तुम्ही
मी बाकीचे शब्द वापरणार नाही, परंतु तुम्ही त्यांना विसरून गेलात, नुसते विसरले नाहीत, तर तुम्ही त्याच्या वेगळ्या अर्थाने उतराई होत आहे, त्यांचा भेद पाहण्याचा कार्यक्रम करत आहेत. बाजीराव दराडे त्याचं चांगलं उदाहरण आहे. ते बाजीराव दराडे अनेकदा मला त्यावेळेला सुद्धा सांगत होते की नाही का, लांबटेंना निवडून आणण्यासाठी आम्ही असं करतोय तसं करतो. तुम्ही कृतज्ञच म्हणा, पण तुम्ही कृतज्ञपणा आता जिवंत आहेत त्या लोकांवर दाखवलं तर हरकत नाही. आजच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आदरणीय पांडे साहेब, त्याचबरोबर BJ देशमुख साहेब, माधवरावजी तिटमे साहेब, खांडगे सर, राजूजी कोमकर, बाळासाहेबजी नायकवाडी, उपस्थित सर्वजण. खरं तर आजची जी ही पत्रकार परिषद आहे, ह्या पत्रकार परिषदेमागं जसं पांडे साहेबांनी सांगितलं, जे काय तालुक्यात चाललं आहे, 2019ला ज्यांना या तालुक्याने 5 वर्षासाठी निवडून दिलं, ज्यांना आपण या तालुक्यामध्ये पालक केलं, ते पालक आपले आता मालक होऊ पाहत आहे. म्हणून आजची ही पत्रकार परिषद आहे. 2 मुद्दे होते. बाजीराव दराडेंवरचा जो गुन्हा आहे आणि काल परवा कैलासवासी लोकनेते माझे वडील अशोकरावजी बांगरे साहेबांवर ज्या पद्धतीने त्यांनी टीका केली, त्यामुळं आजची ही पत्रकार परिषद होती. पांडे साहेबांनी सविस्तर सांगितलं का बाजीराव दराडेंचा जो मुद्दा होता, का त्यांची जी मागणी होती पिंपळदरीची, जे काही त्यांचं क्षेत्र त्याच्यात प्रकल्पात जात होतं, त्याचं भूसंपादन झालं नाही अशी मागणी त्यांनी ते ठेकेदाराकडे केलं. परंतु या तालुक्याचे आमदारांना तो प्रकल्प लवकरात लवकर करायचा होता. त्याच्या मागचं कारण मला काय कळालं नाही. कारण की जर तुम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊन त्यांना जमिनीचा मोबदला न देता तुम्ही काही ठराविक टक्केवारीसाठी एखादा प्रकल्प जर शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊन जर करू पाहत आहे, तर ही तालुक्याची जनता कुठं थांबणार नाही. आणि त्याच पद्धतीने आदरणीय बाजीराव दराडे असतील, ज्यांनी या 10 वर्ष जिल्हा परिषदेचं त्यांनी नेतृत्व केलं, त्यांनी तिकडच्या शेतकऱ्यांची समस्या मांडली, ते 10 वर्षांपासून पाठपुरावा करत होते. तरी देखील आमदारांनी त्यांच्या सत्तेचा गैरवापर करून त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला. मी आमदारांना एकच गोष्ट सांगू इच्छितो, सत्ता तुम्हाला फक्त लोकांनी 5 वर्षासाठी दिली आहे आणि तुम्ही जर या तालुक्याचे मालक होऊ पाहत असतील तर ही अकोला तालुक्याची जनता ही शांत बसणार नाही. त्यांनी माझ्या वडिलांवर जी टीका केली, तर माझ्या काकांनी मला एक गोष्ट त्यांना सांगायला लावली आहे. माझ्या चुलत्यांनी सांगितलं का त्यांना एकच गोष्ट सांग का 2014मध्ये ज्यावेळेस वैभव पिचड आमदार झाले आणि राजूर गटाचं निवडणूक तिथं लागली, पोटनिवडणूक, तिथं तुमच्या वडिलांनी फक्त 40,000 रुपये कैलासवासी अशोकरावजी बांगरे साहेबांच्या हातात दिले होते. आणि किरण लामटे तुम्ही कुठं गेले होते? मुंबईला ट्रेनिंगसाठी गेले होते. आणि ती पूर्ण निवडणूक माझ्या वडिलांनी तुम्हाला विजय करून आणलं, कारण की तो आमचा बालेकिल्ला होता, हे ह्या तालुक्याच्या जनतेला माहिती आहे. आणि जर तुम्ही कैलासवासी लोकनेते अशोकराव बांगरे साहेबांचं योगदान जर विसरत असाल, तर आम्हाला काही गरज नाही तुमच्याकडनं ती गोष्ट तुम्ही सांगितली पाहिजे. परंतु ही तालुक्याची जनता सुज्ञ आहे. बांगरे साहेबांचा निळवंड्यासाठी त्याग असू द्या, आणि जे काय आता लोक म्हणत आहेत का पिचड साहेबांचा आपण कडेलोट केला, हा कडेलोट का करू शकलो आपण? कारण की गेल्या 30 वर्षांपासून लोकनेते अशोकरावजी बांगरे साहेबांनी विरोध टिकून ठेवला, म्हणून तो कुठंतरी जाऊन आपल्याला तो कडेलोट करता आला. आणि 2019चं साक्षीदार मी आहे. आमच्या भांगरे कुटुंबांनी जे काय योगदान दिले हे तुम्ही माझ्यासमोर या, बसूया, आपण कशी चर्चा करायचो काय 6 महिन्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि जर तुम्हाला आम्ही जे तुमच्यासाठी उपकार म्हणू शकत नाही, जे काही प्रयत्न आम्ही तुमच्यासाठी केले, तुम्हाला जर त्याची जाण ठेवता येत नसेल, तर माझी एकच विनंती, तुम्ही त्याची जाण ठेवू नका आणि लोकांनाही सांगू नका. परंतु जी व्यक्ती हयातात नाही आहे, आज आमच्या कुटुंबावर एक दुःखाचं डोंगर कोसळलं आहे. आज माझे वडील जाऊन, लोकनेते अशोकरावजी बांगरे साहेब जाऊन 1 वर्षही पूर्ण झालं नाही, तरी देखील तुम्ही अशी जर बोलणं जर तुमचं होत असेल, तर ही संस्कृती आपली नाही आहे. आज मीही देखील तुमच्या वडिलांवर बोलू शकतो, काय त्यांनी केलं आहे, 2004मध्ये काय केलं, परंतु ही संस्कृती आमच्या वडिलांनी आम्हाला दिलेली नाही आहे. म्हणून माझं तुम्हाला एकच सांगणं आहे का तुम्ही जे छाती ठोकून सांगतायत का 1,13,414 मतं तुम्हाला पडले, तर हे
तुम्हाला सांगू इच्छितो, तुमच्या लाखाच्या गप्पा, आता तुमचे मतं लाखावरनं 12,000वर आलेत. आणि ही गोष्ट 12,000वर कधी आली? ज्या दिवशी तुम्ही आदरणीय पवार साहेबांना सोडून गेले, या तालुक्यातील जनतेचा विश्वासघात केला. आज जे काय मी भूमिका घेतोय, मी पक्ष म्हणून भूमिका घेतोय. आम्ही तुम्हाला धडा शिकवणार म्हणजे शिकवणार. आजही देखील मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. आज आपण बघतोय आदरणीय पवार साहेबांमुळे यांना निवडून दिलं, त्याची ही जाण ठेवू शकत नाही आहे. लोकनेते अशोकरावजी बांगरे साहेबांनी काय केलं, काय त्याग केले, त्याचीही जाण ठेवत नाही आहे. कार्यकर्त्यांनी काय केलं, त्याचीही जाण ठेवत नाही आहे. मग हा माणूस, याच्या डोक्यामध्ये कोणची हवा चढली, कोणची मस्ती आली, कोणची गुरमी आली, मला माहीत नाही आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये लोक त्यांना धडा शिकवतीलच. आपण बघतोय विजय साहेब, जो कोणी गाडी ओव्हरटेक करेल त्याला जाऊन मारायचं, ही पद्धत त्यांची आहे. काल परवा आमच्या कोलटेंब्याच्या 2 जणांना मारलं, कारण काहीच नाही, कारण की तो आता आमदार झालेत. परंतु अशा पद्धतीने जर तुम्ही लाता बुक्क्यात मारायला लागले, ही जनता तुमचीच आहे ना. तुम्हाला पालक केलं या जनतेने, मारण्यासाठी पालक नाही केलं. चुकलेल्या माणसाला तुम्ही मारू शकत नाही, आमदाराला तो अधिकार दिला नाही आहे. कदाचित त्यांना ही गोष्ट माहीत नसेल का मला मारायचा अधिकार दिला आहे का नाही, तर त्यांना सांगावं लागेल आपल्याला. आणि काल परवा आपण बघतोय का एक बांबिरे म्हणून इगतपुरी तालुक्याचा ग्रामस्थ एक बैठक झाली. आज जी आमचे राघोजी बांगरे आहे, त्यांचं पहिलं स्मारक, देशामधलं पहिलं स्मारक लोकनेते अशोकरावजी बांगरे साहेबांनी देवगावमध्ये उभं केलं. आज शेजारच्या तालुक्याचे आमदार कोकाटे साहेब 350 कोटीचं तिथं स्मारक तिथं बनवत आहेत वासाळीला. एक नागरिक उठला आणि म्हटला का आमदार किरण लामटे तुम्ही कमी पडलेत, देवगाव जी त्यांची जन्मभूमी आहे तिथं एवढे निधी आणायला तुम्ही कमी पडलेत. तर हा माणूस चला म्हणतो तू मला सांगू नको मी कुठं कमी पडलोय. अरे ही काय तुमची बोलायची भाषा आहे? इथं काय डिक्टेटरशिप आली का? का लोकांनी तुम्हाला आयुष्यभरापर्यंत मरेपर्यंत तुम्हाला इथं सत्ता दिली का? सत्ता ही क्षणाभराची असती, तुमचं वागणं नीट पाहिजे. आणि माझं त्यांना पुन्हा एकदा सांगणं आहे का येणारा काळ तुम्हाला सांगेल, परंतु जे काय वक्तव्य तुम्ही आमच्या वडिलांवर केले, लोकनेते अशोकरावजी बांगरे साहेबांवर केले, याचा धडा तुम्हाला मी शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही, स्वस्थ बसणार नाही. असंच हे पत्रकार परिषदेमधून मी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सर्व तालुक्यातील नेते मंडळी, माननीय अमितदादा, ज्येष्ठ नेते पांडेसाहेब, विजय देशमुख साहेब, माननीय बाळासाहेबजी नाईकवाडी, राजेंद्रजी कुमकर, उपस्थित सर्व मान्यवर आणि पत्रकार बंधूंनो, जेव्हा लोकनेते अशोक बांगरे साहेबांबद्दल आमदार साहेबांचे शब्द आले आणि मनाला खूप वाईट वाटलं. कारण आमदार साहेब आत्ता 10-15 वर्षापासून राजकारण पाहत आहेत. ह्या तालुक्यामध्ये गेली 40 वर्ष आम्ही राजकारण पाहतोय. राजकारणात आम्ही डोंगरा एवढाली मोठाली माणसं पाहिली, एकमेकाचे कट्टर विरोधक पाहिले. मग त्यात आमदार भांगरे साहेब असतील, पितड साहेब असतील, BK देशमुख साहेब असतील, बॉससाहेब नवले असतील, PG भांगरे असतील, अमृतबाई मेहता, रमाजी पाटील आंबरे, कितीतरी नावं, भाऊसाहेब हांडे, कितीतरी नावं आपल्याला घेता येतील. परंतु ह्या तालुक्याला, हा आदिवासी दुर्गम भागातला तालुका असूनही ह्या तालुक्याची जी मूळ संस्कृती आहे आमची, ते जपण्याचं काम ह्या माणसांनी केलं होतं. परंतु गेल्या 5 वर्षात माननीय आमदार साहेब, आपण ह्या संस्कृतीला धुळीला मिळवलेलं आहे. राजकारणच कोणत्या बाजूला चाललं आहे, तुम्ही राजकारणाचा जो नवा ट्रेंड काढला आहे, मान्य, कदाचित त्यानं एक वेळ भुरळ घातली असेल, कोणाच्या 5वीला जाय, कोणाच्या जागरण गोंधळाला जाय, कोणाच्या बारशाला जाय, ते तुमचं तुम्हाला लकलाभ. परंतु आमदार, तुम्ही भांगरे साहेबांबद्दल जे बोललात, अहो प्रत्येक निवडणुकीला भांगरे साहेब पडल्यानंतर भांगरे साहेबांकडे रडत आलेली माणसं आम्ही पाहिलेली आहेत. पितळ साहेब राजकारण करत होते आणि भांगरे साहेब समाजकारण करत होते. प्रत्येक प्रश्नाबरोबर, समाजाच्या प्रत्येक प्रश्नाबरोबर आदरणीय भांगरे साहेब होते. आणि तुम्ही त्यांची किंमत मतात करून दाखवताय, फार चुकीचं आहे ते.
तुम्ही हा शब्दसुद्धा बोलायला नको आता. आणि कशासाठी? तर बेईमान होऊन राजकारणात परत काही मिळवून घेण्यासाठी. हो, मी बेईमान हा शब्दच म्हणतोय. याचं कारण असं आहे की आजही सगळ्या देशाला, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहेत तुम्ही सत्तेतून फुटून हे जे काही कडबोळं जे बनवलं आहे भाजपच्या यानं, हे नीतीला, तत्वाला, कशालाही नाही आहेत. तुम्हाला फक्त माल लाटायचा आहे. महाराष्ट्र भिकारी करून टक्केवारीसाठी ह्या सगळ्यांनी हा जो उद्योग मांडलेला आहे, जनता पाहून आहे, जनतेची तळतळ आहे, जनता बोलेलही. परंतु मग आपलं जर कुठं नैतिकदृष्ट्या अधपतन झालेलं असेल तर किमान समाजात तरी ते आपल्या वक्तृत्वातून ते उतरलं नाही पाहिजे. ठीक आहे, तुम्हालाही पुढच्या राजकारणाची अपेक्षा असेल, ती असावी का नसावी ती आम्ही मान्य करतो, परंतु जरा योग्य मार्गानं जा. पुन्हा भांगरे साहेबांबद्दल मेहरबानी करून, कारण आम्ही तर तुमच्याबरोबरही नव्हतो आणि भांगरे साहेबांबरोबरही नव्हतो, परंतु राजकारणाचा एवढा अधपतन होऊ देऊ नका. हा एक तुम्हाला BJ साहेबांसारखाच वडीलकीचा थोडासा सल्ला देतो. आणि दुसरा मुद्दा बाजीराव दराडेंचा, की बाजीराव दराडे त्यांच्या भागातले लोकप्रतिनिधी पांडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, कारण मी एक धरणग्रस्त एकदा बुडून गेल्यानंतर कोणालाही त्याची काही पर्वा नसते. आणि हा तालुक्याचा इतिहास ताजा असल्यामुळं तिथली जनता भूसंपादनाच्या अगोदर, मोबदला मिळाल्याच्या अगोदर, आणि स्वतः दराडे कुटुंबसुद्धा मोबदला मिळाल्याच्या अगोदर जर कोणी काम चालू करत असेल तर तो निश्चितपणानं बंद करण्याचा अधिकार त्यांना आहे. आणि ठीक आहे, तक्रारदारानं तक्रार केली असेल, परंतु बाळशास्त्री जांभेकरांचे आपण वारसदार आहात. माझी सर्व तुम्हा पत्रकार मित्रांनासुद्धा एक विनंती आहे, तुमच्यासमोर मी माझं थोडंसं मनोगत मांडतो, तुम्ही थोडंसं लक्ष द्या. की तक्रारदार एखाद्याबद्दल मत कलुषित झाल्यानंतर त्याला अडचणीत आणण्यासाठी कुठल्याही प्रकारची तक्रार देतो, त्या तक्रारीत तो वारेमाप आरोप करत असतो, अगदी मीठ मिरची लावून करत असतो. आणि ती तक्रार पोलीस स्टेशनला जर तुम्हाला पाहायला मिळाली तर आत्तापर्यंत आपल्याला काहीतरी चटपटीत झालं पाहिजे म्हणून म्हणा, परंतु शेळी जाते जीवाने शहाणी खाणारा म्हणतो वातड झाली, तसा प्रकार होऊ शकतो. एखाद्याच्या जीवावर बेतू शकतं. जर समजा तक्रारदारानं ती तक्रार चुकीची दिली असेल, की ज्याचा तपास पुढं आयोग करणार आहे, त्याच्यावर चार्ज फ्रेम होणार आहे, ते कोर्टात जाणार आहे, ती खरं का खोटं ठरणार आहे, परंतु त्याच्या अगोदर जर समजा आपल्याकडून अनाहूतपणे त्या तक्रारीला अजून मीठ मिरची गरम मसाला जर लावला आणि त्या कदाचित उद्याच्या निर्दोष व्यक्तीवर, की जो आरोपी आहे, गुन्हेगार नाही, त्याचं जर मीडिया ट्रायल जर होत असेल तर उद्या मीच नाही, आपण कुणी असो, त्या बाबतीत असला प्रकार होऊ नये याची दखल घ्यावी. आणि बाजीराव दराडेंवरचे गुन्हे प्रशासनानं सुद्धा याचा सखोल चौकशी करून ते गुन्हेगार असतील तर आम्ही पाठीमागं घालणार नाही, परंतु जर गुन्हेगार नसताना कोणाच्या तरी राजकीय दबावापोटी जर त्यांच्यावर अन्याय घडणार असेल तर मात्र मग आम्हाला तालुक्यात गप्प बसून चालणार नाही, कारण ते आमच्या लौकिकालाही शोभणार नाही. एवढी मी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यामुळे होणाऱ्या आरोपांचं खंडन आमदार किरण लहामटे करणार का? आमदार लहामटे यांच्याबरोबर 2019 मध्ये असलेले अनेक जण गावोगावचे कार्यकर्ते हे सोडून गेले आहेत. यामुळे आमदार लहामटे यांनी विकास कामांचा गवगवा जरी केला असला तरी जनता त्यांच्या सोबत असणार का, हा आता मुद्दा ऐरणीवर उपस्थित होतोय. न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे, अकोले.